त्यात जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करणारे या सगळ्यांनी एकत्र यावं ही भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला आमच्या आधीच्या पिढीनं केला त्याच प्रकारचा नवीन लढा आपल्याला आता उभा करावा लागेल ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आणि आम्ही सगळे त्यासाठी तयार आहोत. राऊतसाहेब, असंही म्हटलं जातं आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी आता नातेवाईकही प्रयत्न करतात, त्या माध्यमातून ही संवाद होतो. हा राजकीय विषय आहे. नाही, पण चंदूमामा वैद्य मला माहित नाही आहे की त्यांनी अनेकदा प्रयत्न केले. मला माहित नाही. राऊत प्रयत्न करतात, त्यांच्या प्रयत्नांना यश येईल. आम्ही नक्की 100% प्रयत्नाचा गरजच नाही. प्रयत्न कशा करता हवे. आम्ही जेव्हा स्वतः सांगतो हे होईल, हे होणं गरजेचं आहे, हे ठामपणे आम्ही सांगतो, मनापासून सांगतो आणि भावनिकदृष्ट्या सांगतो. आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरे असतील, आम्ही सगळे त्यांचे सहकारी असू, हे अत्यंत भावनिकदृष्ट्या आणि सकारात्मकदृष्ट्या या विषयाशी आम्ही जोडले गेलेलो आहोत. एका बाजूला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर चर्चा किंवा तशा घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला राणे कुटुंबामध्ये सुद्धा दोन भावांमध्ये वाद दिसतो आहे. महायुतीतच नितेश राणे एक विधान करतात, त्यावर मला असं वाटतं बघा, प्रतिक्रिया देतात. मी काय ते निलेश राणे किंवा नितेश राणे यांच्याप्रमाणे तोल सोडून बोलणारा माणूस नाही. मुळात भावाभावात वाद होऊ नयेत, घर कोणाचे असो. राजकारणामुळे घरामध्ये वाद निर्माण होऊ नये. हा वैचारिक वाद असू शकेल. एक भाऊ एका पक्षाचे आमदार आहेत, दुसरे भाऊ दुसऱ्या पक्षाचे आमदार आहेत. कदाचित हा वैचारिक वाद असेल आणि त्यांचे वडील आणि त्यांची आई सक्षम आहे वाद सोडवायला. एकाच घरात राहतात, वेगळे राहत नाहीत ना. हा राजकीय वाद असेल, वैचारिक वाद असेल तर तो सहज सुटू शकतो. आणि असे वाद ही महाराष्ट्राची एक वैभवशाली परंपरा आहे. अशा प्रकारच्या वादातून महाराष्ट्र पुढे गेलेला आहे. रावसाहेब, महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे एक मंत्री